केली। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आमचे पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे युवा नेते खासदार आमचे महाराष्ट्राचे युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं एक अल्पसंख्याक कुटुंबामध्ये मला उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास जे दाखविला एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वहिनी असू द्या, आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आमची मोठी बहीण मेघनाताई बोर्डीकर ताई असू द्या, आमचे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक वरपुडकर साहेब असू द्या, माजी आमदार बोर्डीकर साहेब असू द्या, आमचे हिंगोली जिल्ह्याचे आमचे नेते शिवसेनाचे संतोष बांगर साहेब असू द्या, राजू नवगरे साहेब असू द्या, आमचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे साहेब असू द्या, आमचे सर्व नगराध्यक्ष नगरसेवक, आमचे सर्व शिवसेनाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम साहेब, आनंद भरोसे साहेब, आमचे महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख, आमचे सर्वच नगराध्यक्ष नगरसेवक, सर्व शिवसेना भाजप सर्वच यांच्या आशीर्वादाने आजचा विजय झालेला आहे। चांगल्या प्रकारचं काम आणि चांगल्या प्रकारची मदत मला केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो। आणि पुढे जे काम करायची संधी आम्हाला आमच्या जिल्ह्याचे, आता कसं आहे बंडू बॉस खासदार साहेब आता शिवसेनेत प्रवेश होणार आहे त्यांचा लवकरच, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढलेली आहे। मेघना दिदी असू द्या, खासदार साहेब असू द्या, वरपुडकर साहेब असू द्या, बोर्डीकर साहेब असू द्या, संतोष बांगर साहेब, तो खासदार साहेबाचा लवकर प्रवेश होणार आहे। आणि खासदार साहेबाचा खूप मदत, खूप आशीर्वाद, एक लहान भाऊ म्हणून मला जे डोक्यावर पाठीवर हात दे बंडू बॉसना दिली त्यांचा पण मनापासून आभार व्यक्त करतो। आणि शिवसेनेला परभणी जिल्ह्यात चांगले दिवस येतील हा म्हणून एक अनुभवी नेता शिवसेनामध्ये आले, 3 टर्मचे खासदार 2 टर्मचे आमदार, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेना वाढण्याचं काम करू, तळागाळाच्या लोकांना न्याय देण्यासाठी काम करू, विकासाचं काम करू, गरीब लोकांना न्याय कसा देता येईल त्याच्यावर काम करू। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सुद्धा 129 मतं पडलेली आहेत, आपल्याला असं वाटतंय का भैया की काही महायुतीचे मतं फुटतील? ठीक आहे ना, आता काय आहे ते वरच्या लेवलला पॉलिसी ठरण। आता मी आज तो आनंदामध्ये एक मतानं कमवून न्यायला विजयच असते, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने विजय झालेला आहे, मेघना दिदीच्या आशीर्वादानं, वरपुडकर साहेब, आपले खासदार साहेब, विजयाचे शिल्पकार कोण आहेत? सगळेच आहे आमचे नेते महायुतीचे, ते सगळे आणि आमचे सगळे शिवसैनिक आणि भाजप आणि राष्ट्रवादी आणि सगळे आमचे आमदार खासदार मंत्री सगळे लोक विजयाचे शिल्पकार आहेत, त्यामुळे सगळ्याचा मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्याला आमदारकी भेटली कसं वाटतं? चांगला वाटतंय, काम करायचं, गोरगरिबाचा आशीर्वाद घ्यायचा, पहिल्यापासून आम्ही आरोग्यामध्ये इच्छा होती भैया तुमची आमदार व्हायची? ते देवाच्या हातावर असते आणि वरी खाली